नमस्कार. अन्नन्न निंद्यात तद्व्रतम आपोवा अन्नम ज्योतिरन्नम. हा तैत्तरीय उपनिषदाची भृगुवल्ली अनुवाक सातचा अत्यंत प्रसिद्ध व प्रेरणादायक वैदिक मंत्र आहे. अर्थ असा: अन्नाची कधी निंदा करू नये, हे आमचे व्रत असले पाहिजे. जल आणि प्रकाश हे वास्तविक जीवन आहे. तैत्तरीय उपनिषदात आनंदी जीवनाचे मंत्र दिलेले आहेत. तसेच त्यात व्यवहारासाठीच्या काही मौलिक सूचनाही दिलेल्या आहेत. लहान लहान सूत्रात मोठे तत्वज्ञान सांगितलेले आहे. ही अन्नापासून आनंदापर्यंतची यात्रा आहे. हे भारताचे जीवनदर्शन आहे. जे अन्न आम्ही ग्रहण करतो त्यामुळे आमचे शरीर, मन, बुद्धी बनतात. अन्नानेच आपण बनतो, म्हणून अन्नाला एवढे महत्त्व आहे. त्या अन्नाचे आदरपूर्वक प्रसन्न चित्ताने स्वाद घेत सेवन करावे. ते अंगी लागून आमचे शरीर, मन, विचार चांगले होते. कथा अशी आहे: भृगूंनी आपल्या पित्याला वरुणाला विचारले, ब्रह्म काय आहे? पित्याने सांगितले की तप करून ब्रह्म जाणून घे. तपाचरण झाल्यावर भृगूला कळले की अन्नच ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न ब्रह्म आहे हे कळल्यावर उपनिषदात अन्नासंबंधी 5 व्रत सांगितलेली आहेत. त्यातीलच हे एक व्रत आहे. हे व्रत म्हणजे भारतीय संस्कृतीचा मूळ मंत्र आहे. हा केवळ भोजनाचा नियम नाही, तर ही पृथ्वीच्या प्रती कृतज्ञता आहे. यात शेतकरी, बैल, वर्षा, सूर्य सर्व समाविष्ट आहे. अन्नाची निंदा करणं म्हणजे माता भूमीची निंदा करणे होय. हे जीवनाचे सर्वोच्च व्रत आहे. आणि व्रत आहे म्हणजे हा जगण्याचा नियम आपल्याला बनवायचा आहे.